काय ती माझ्या राऊची स्माइल. माझ्या बाळाची दुपारची छान अशी झोप झाल्यावर तिच्या हातात पायात काय धागे बांधायला घेतले, कारण खूपच दिवस झालं धागे चेंजही केले नव्हते आणि थोडे टाईटही होत होते. म्हणूनच आधी ते काम करून घेतलं आणि मग लागले स्वयंपाकाला. आज काय एवढं स्पेशल नव्हतं, मग काय आपलं साधं असो, वरण भात चपाती. आधी भात वगैरे शिजायला टाकला आणि मग बाकीची भांडी वगैरे मांडून घेतली. भांड्याचा राडा काही बाबा संपत नाही. असं बघायला गेलो तर आम्ही फक्त 3च मुंडकी आहेत घरात, तरी दिवसातून 4 वेळा हा राडा काढायलाच लागतो आणि मग सगळे असल्यावर तर काय बोलायलाच नको. माझं इकडे भांड्याचं काम चालू होतं आणि राऊ मॅडमचं काय बघा, मला बाहेर चल म्हणूनच मागे लागली होती. कसं तरी तिलाही किचन मध्ये बिझी ठेवलं. बिझी म्हणजे काय तर आगाऊपणा करायचा आणि असं गपचूप जाऊन बसायचं. हिची ही नाटकं चालू आहेत तेवढ्यात मी वरणाची तयारी करून घेतली. वरणात मी हिरवी मिरची सुद्धा टाकते, लसूण चांगला ठचा ठचा चेचून घेतला आणि शिजलेली डाळ ही चांगली फेटून घेतली. तसं वरण म्हणजे आपला आवडता विषय आहे. वरण होते तेवढ्यात लाडूबाईला लागली होती भूक, त्यामुळे ही अशी नाटकं चालू होती. पटपट वरणाला फोडणी दिली आणि वरण झाल्या लाडूबाईला चारूनही घेतलं. थोडंसं किचनचं काम आवरल्यावर थोडीशी टीव्ही बघायला बसले. राहू आता टीव्ही सुद्धा नीट बघू देत नाही. आपण काही लावायचं म्हणलं तर मॅडमचं कार्टून उभं राहतं. मी आपलं पटपट किचनचं कामही आवरून घेतलं आणि बाहेर गेले तर काय लाडूबाई एकदम खुश. मॅडमची स्माइल तर बघा, मॅडम कार्टून बघण्यात बिझी होत्या. तर असाच होता माझा छोटासा दिवस. आपण भेटूच उद्या अशाच नवीन डेली व्लॉग साठी. चॅनलला फॉलो नक्की करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चलो बाय.